लहान मोठी मिळून तहसीलदार कुठे रावसाहेब आमच्या शासनाकडून मदत मिळेल लगेच आपल्याला लगेच मिळेल साहेब सांगतील आता आणि होता होईल तो सर दिवाळीच्या अगोदर लोकांना पैसे मिळाले दिवाळीच्या आधी मिळून जातील दिवाळी पण नाही होणार, हे आवडत्या पहिल्या आठवड्यातच होऊन जायचं. जगायचं सर त्याचं पाणी उतरतं गावात आणि हरिजन वस्तीमध्ये घुसतंय. भयंकर खर्च येतो त्याला, हे दाखला ते दाखला. झालं का पण ही तर काय नाही बघा, पाण्यात सोयाबीन कसं दिसत नाही. हिंगणीला आपण द्राक्षवाले एकत्र केलेत. आपण आता सोयाबीनचे सेट बघितले, द्राक्षाचं एक बघू, बाकीची एवढीच आहे तिथं बघू. सगळ्या शेतात जाणं काही शक्य नाही, पण एक ठिकाण लोक आपण घेऊ शकतो. सर अजून एक दोन रिक्वेस्ट आहे. इथनं मोठ्या रस्त्याचं काम चालू आहे, 1 किलोमीटर पासून पाणी झालेलं आहे काम. गावाच्या तिथं उलटतंय, तर या दोन्ही बाजून आम्हाला गटर पाहिजे. मागासवर्गीय वस्तीत पाणी घुसतंय. बरोबर मागास PM बोलवला इथं. ठीक आहे भाऊ. आणि ही पीक पाणी सर्व चलत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, वृद्ध लोक आहे त्यांच्या नावावर जमीन आहे, त्यांचा आधार अपडेट होत नाही, त्याच्यामुळे फार्मर आयडी निघालेला नाही. मग फार्मर आयडी निघाल्यामुळे मला 10-12 लोकांचे फोन आले, आमचं फार्मर आयडी नाही. मग फार्मर आयडीची आणि ई पीक पाणीच्या स्क्रीनशॉटची किंवा त्या पानाची 8 शिथिल करावा आणि फोटो पाहून पंचनामा करून रक्कम मिळावी. 2 मिनिटं या सगळ्या औपचारिकता बाजूला ठेवा. पंचनामा 100% करा. बाकीच्या काय दुरुस्ती आहे ते आपण करून घेऊ, त्याच्यात अडचणी नाही. पंचनामा चुकवू नका आणि असल्या काही भानगडीत अडकवायचं नाही. अजिबात कुठल्या विषय अडकवू नका. तुम्ही पंचनामाने पुन्हा थांब हे होत नाही. पुढे कोण जावा? गरज नाही, आपण करून घेणार आहे पंचनामा.